हर्षवर्धन जागीरदार हा प्रामाणिक, इंटेलिजंट आणि प्रामाणिक, मी हा शब्द अशासाठी वापरला की त्याच्याकडे बघताना तो कपटी वाटतो, पण तो काही कायदा कधी त्याने बदललेला नाही. कायद्यात जे लूपहोल्स आहेत त्याला माहिती आहे, तो हुशार. त्यामुळे आमचे वाद होत राहणार आहे. तो कपटी म्हणतोय, मला सवय एक तर ना अनिरुद्ध देशमुखचे रिस्पॉन्स आहे हा, पण आता अनिरुद्ध देशमुख विसरून गेले. एक तर स्टार, मला सांगायचं आहे की स्टार प्रभावावर काम करायचं म्हणजे मला होम प्रोडक्शन असल्यासारखं वाटतं. शशांक सोळंकी आम्ही वर्गमित्रच आहोत, एका बेंचवर बसायचो, त्यामुळे त्याच्या प्रोडक्शन मध्ये काम करायचं म्हणजे घरचं प्रोडक्शन. आणि हे ना खूप पॅशनेट लोक आहेत, ही टीम खूप भारी आहे, त्यामुळे मला इथे काम करायला छान तर वाटतंच, पण खूप छान काम होणार आहे हेही होतं. आणि जितकं आम्ही शूटिंग केलं ते खूप समाधानाचं होतं. बरं, मी होम प्रोडक्शन असं म्हणतो आणि घरच्या सारखं वाटतंय, कारण माझे वडील पोलीस ऑफिसर, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, त्यामुळे कायदा आमच्या घरी ते घोळून प्यालेले आहेत आणि मी आयुष्यभर कायदा ऐकत आलेलो. IPC चे सगळे कायदे माझ्या कानावर लहानपणापासून पडलेले आहेत. आता तो CRPC झाला. आणि माझी लेख जी आहे ना ती ऊर्जासारखीच आहे. तिने सुद्धा सायबर लॉ केलेला आहे. बरं, तिचा बाबा हा तिचा नेहमी हिरो होता, जोपर्यंत तिला फार कळायला लागलं नाही तोपर्यंत हिरो होता. ज्या वेळेला कळायला लागलं तर त्याच्यानंतर ते वाद सुरू झालं, जसं आता यांच्याशी होत आहे. तर तो म्हणाला कपटी आहे, आतापर्यंत माझा ऐकत होता म्हणून वकील झाला. तो वकील का झाला तर मी हिरो होतो त्याचा, म्हणून तो वकील झाला. आता त्याला कायदा कळायला लागला. आणि त्यामुळे हे खूप छान वातावरण आहे, घरचं वातावरण आहे. आणि छान आमच्या दोघांमध्ये आता आम्ही परवा पण जो सीन केला तो सीन पण अतिशय उत्कृष्ट असा सीन केला की त्याचं म्हणणं होतं की मी चुकीचं करतो, की मी कपटी आहे. तर मी त्याला म्हटलं मी कायदा बदलला का. एखादा डॉक्टरकडे पेशंट येतो तर तो कधी असं म्हणत नाही की हा गुन्हेगार आहे म्हणून मी त्याचं ऑपरेशन करणार नाही वगैरे. तसा हा वकील आहे की ज्याच्या वकिलाकडे जो क्लायंट येतो त्याच्या बाजूने तो लढतो आणि तो जिंकतो. आणि हरणं हे हर्षवर्धन